म्हणजे मावळते महापौर जयवंत सुतार यांच्या कल्पनेतून या पुतळ्याची उभारणी करण्याचं ठरलं आणि हा पुतळा तयार होऊन सुद्धा उद्घाटनासाठी बऱ्याच दिवस तो थांबला होता। माननीय आयुक्त महोदयांच्या मनात अशी भावना होती की माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या पुतळ्यांचं उद्घाटन व्हावं। माननीय मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारचं माननीय आयुक्तांनी पत्र दिलं होतं, मी पण माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि त्यातल्या त्यात नंतर असं आम्ही ठरवलं होतं की जर इथे प्रॅक्टिकली नाही येता आला तर ऑनलाईन त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं। त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री, मी या शहरातला मंत्री म्हणून मी आणि मग या ठिकाणी सर्व घटकांनी ते आपण बोलवलं असतं, परंतु ते दुर्दैवानं नाही झालं आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी पुतळ्याचं उद्घाटन प्रलंबित आहे। म्हणून जयवंत सुतारांनी गेल्या 5 तारखेला मलाच पत्र दिलं आणि माननीय आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना की जर या ठिकाणी याचं उद्घाटन लवकर नाही झालं तर मी या ठिकाणी लोकशाहीच्या नियमानुसार पोलीस आयुक्तांना, डीसीपी, एसीपी, पीआयला पण पत्र देईन आणि मग या ठिकाणी आम्ही निदर्शन किंवा उपोषण करू। आता मधल्या काळामध्ये शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे, जातीचे, पंथाचे, वर्णाचे आणि पक्षाचे लोक आहेत। मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं। त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीमागची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच, परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी ते केलं। खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे, मी त्या गुन्ह्यात नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही। ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली, नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच निष्ठा आहे। म्हणजे या देशातला हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख असा कुठला समाज नाही की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान नाही। आणि म्हणून घटना ती घडली ती दुःखदायक होती, परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखं।